Hello friends, last session we have finished with the problem on pyramid. Okay, now today's discussion we will start with taking into consideration another type of solid, and that type of solid is nothing but a cylinder. Okay, so the statement of the problem is been written on the blackboard. I will read the statement of the problem and then we will try to draw the solution of this problem. Okay, so this is problem number 9. Now statement of the problem is a cylinder. So type of solid is clearly defined. It is a cylinder of diameter. How it is described? Cylinder कसा describe करतात? तर cylinder हा त्याचा base diameter याने describe करतात आणि त्याची height of axis ने describe करतात. तर a cylinder of diameter 35 mm 35 मिलीमीटर व्यास आहे त्याचा. Axis height 55 mm आहे. बरोबर कळलं. आता रेस्टिंग कसं आहे? इज रेस्टिंग ऑन ग्राउंड ऑन इट्स बेस. कसा रेस्ट होतो? इट इज रेस्टिंग ऑन ग्राउंड ऑन इट्स बेस. मित्रो एवढ्या माहितीच्या आधारे आपण तो सॉलिड प्रत्यक्षात हातात घेऊन बघूया काय आहे. तर हा सिलेंडर आहे मित्रो. याचा बेस जो आहे याला बेस डायमीटर दिलेला आहे 35 मिलीमीटर. याला बॉटम फेस आणि टॉप फेस दोन्ही सर्कल असतात, एकसारखे असतात. याचाही डायमीटर 35 असणार आहे आणि याला कर्व्ड सरफेस असतो. याला काय असतो? हा कर्व्ड सरफेस असतो. तर हा जो सॉलिड आहे याच्या टॉप फेसच्या सेंटर पासून म्हणजे या वर्तुळाच्या मध्यातून याच्या बॉटम फेसच्या सेंटर मधून जाणारी एक इमॅजिनरी लाईन आहे, हिला त्याचा ऍक्सिस असं संबोधतात. ओके, तर आता तुम्हाला सॉलिड कळाला. याचा बेस डायमीटर 35 मिलीमीटर आहे मित्र. त्रिज्या 17.5 मिलीमीटर झाली. कंपास मध्ये 17.5 मिलीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढावं लागेल आणि हाईट ऑफ ऍक्सिस 55 मिलीमीटर दिलेली आहे. तर हा सॉलिड रेस्ट होतो, इज रेस्टिंग ऑन ग्राउंड ऑन इट्स बेस. आता ह्याला बेस जर म्हटलं तर हा बेस आहे आणि ग्राउंड म्हटलं तर हॉरिझॉन्टल प्लेन. लक्षात घ्या, ग्राउंडला दुसरी टर्मिनॉलॉजी काय? हॉरिझॉन्टल प्लेन. सो इट इज रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल प्लेन. ग्राउंड हा शब्द जरी असेल तर तुम्ही त्याला ट्रीट करायचं हॉरिझॉन्टल प्लेनवर. बघा त्याचा जो बेस आहे तो त्याचा हॉरिझॉन्टल प्लेन वरती आपण रेस्ट केलेला. म्हणजे तो सॉलिड असा आहे की त्याचा ऍक्सिस व्हर्टिकल आहे. म्हणजे थोडक्यात परपेंडिक्युलर टू एचपी आहे आणि पॅरलल टू व्हीपी आहे. समजतंय का? ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू एचपी अँड पॅरलल टू व्हीपी. अशा पोझिशन मध्ये तो मित्रावर रेस्ट होतो. तर या पोझिशन मध्ये त्याचा फ्रंट व्ह्यू एक रेक्टँगल दिसणार आणि टॉप व्ह्यू मात्र सर्कल दिसणार. कळतंय ना? टॉप व्ह्यू काय दिसेल? सर्कल दिसेल. तर कोणता व्ह्यू पहिला काढणार? सर्क्युलर शेप ज्याच्यामध्ये दिसतो तो काढणार. म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये सर्कल काढायचं आणि फ्रंट व्ह्यू मध्ये रेक्टँगल काढायचं. त्याची उंची जी आहे ती इक्वल टू द हाईट ऑफ द ऍक्सिस आणि 55 मिलीमीटर असणार. मित्रो या स्टेटमेंट पर्यंत आपण याचं सोल्युशन आपल्याला कळतंय. याची इनिशियल पोझिशन इथपर्यंत डिफाइन झालेली आहे, ती काढायचा आपण प्रयत्न करू. व्हर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन. टॉप व्ह्यू मध्ये सर्कल जे काढणार आपला 35 मिलीमीटर व्यास डायमीटर, 17.5 मिलीमीटर 17.5 मिलीमीटर त्रिज्या कंपास मध्ये घ्यायचे मित्र आणि त्या त्रिज्याचं आपण एक वर्तुळ काढायचं. त्या त्रिज्याचं आपण एक वर्तुळ काढायचं. ओके, थोडंसं तुम्हाला व्हिज्युअलाइज होण्यासाठी मोठं काढतो मी. तुम्ही मोजून काढायचं आहे कंपासनं. मी समजण्यासाठी तुम्हाला थोडंसं मॅग्निफाय करून काढतोय. पण तुम्ही काढत असताना मित्र जेवढे डायमेन्शन दिले त्या डायमेन्शनच पाहिजे ते. बरोबर. याचा डायमीटर आपल्याला दिलेला आहे. तो डायमीटर इकडे मी बाजूला मेन्शन करतो. बरोबर. आणि आपल्या सोयीसाठी मित्र याचा जो ऍक्सिस आहे हा ऍक्सिस O आणि P असतो. याचे मी समान 8 भाग करतो. तुम्ही 12 भाग केले तरी चालतात बरं का. 8 भाग केले तर आपण थोडंसं काम सोपं होतं. बरोबर. या भागांना नाव देताना मित्र नाव देतो A B C D E F G
आणि एच आणि ए च्या आत बेस सर्कलला 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशी नाव दिली. आता टॉप व्ह्यू मध्ये सर्कल दिसलेला आहे, त्यामुळे डार्क करायला काही हरकत नाही ना टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू डार्क झाला. आता फ्रंट व्ह्यू काढायचं असेल तर ऍक्सिस ला घेऊन जावं लागेल वर ओपी ला. ऍक्सिस इथं आला, हा ऍक्सिस आला. या ऍक्सिस वर 55 मिलीमीटर वरती एक पॉइंट मार्क करायचा आणि 55 मिलीमीटर वरती एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची. आणि मग हे सगळे पॉइंट्स न्यायचे वरती. ई ला वर न्यायचं. ई वरचा पॉइंट ई डॅश, खालचा पॉइंट 5 डॅश. बघा ई आणि 5. नंतर डी आणि एफ वर जाणार. बघा इथं डी डॅश आणि एफ डॅश. आणि खालचे म्हणलं तर 4 डॅश आणि 6 डॅश. परत हा जी आणि सी गेलाय, सी डॅश डी डॅश गेलाय. प्लस इथं आत ओ डॅश आणि पी डॅश पण आहे. आणि खालचे पॉइंट 3 डॅश आणि 7 डॅश पण आहे. पुढं बी आणि एच पण जाणार मित्र. बी डॅश एच डॅश. हे बघा बी आणि एच 2 आणि 8. 2 डॅश 8 डॅश. आणि शेवटचा पॉइंट ए डॅश आहे मित्र. दिस पॉइंट इज ए डॅश शेवटचा. आणि हा पॉइंट आला 1 डॅश. तुम्ही जर फ्रंट व्ह्यू मध्ये सिलेंडरला ऑब्झर्व केलं तर तो रेक्टँगल दिसणार. त्यामुळे बाहेरच्या 4 बाजू काढायच्या फक्त या डार्क करायच्या. बघा हा टॉप व्ह्यू जो तुमचा आहे, हा टॉप व्ह्यू हा XY पासून तुम्ही किती अंतरावर काढा, पण फ्रंट व्ह्यू XY पासून सुरू होणार. कारण हा जो बेस आहे, हा बेस त्याचा हॉरिझॉन्टल प्लेन वरती रेस्ट होतो. म्हणजे फ्रंट व्ह्यू त्याची सुरुवात होणार आहे XY लाईन. इथपर्यंत त्याची इनिशियल पोझिशन मध्ये फ्रंट व्ह्यू तयार झालेला आहे. हा दिस इज द फ्रंट व्ह्यू. आणि हा जो आहे हा त्याचा मित्र टॉप व्ह्यू झाला. आपण याला 1 नंबरला काढले आणि याला आपण काढले 2 नंबर. बरोबर. सॉरी दिस इज सेकंड नंबर आणि दिस इज फर्स्ट. टॉप व्ह्यू काढला ना पहिल्यांदा आणि मग आपण इथून वरती गेलो. इथं एरो दाखवतो मी तुम्हाला. करेक्ट. आता इथपर्यंत इनिशियल पोझिशन झाली आपली. म्हणजे हे स्टेटमेंट इथपर्यंत झाले. आता काय लिहितो बघतो. इट इज टिल्टेड. आता तो टिल्ट झाला. सच दॅट कसा झाला. इट्स ऍक्सिस मेक्स एन अँगल ऑफ 40 डिग्री टू HP. या प्रॉब्लेम मध्ये सरळ सरळ ऍक्सिस 40 डिग्रीला अँगल करतोय असं त्याने सांगितलेलं आहे. आता ऍक्सिस 40 डिग्रीला अँगल करतोय आणि त्याला टिल्ट करायचं आहे. म्हणजे आपल्याला ऍक्सिस इज इन्क्लाइन्ड टू HP. बरोबर. मग हा असा रेस्ट होतो. मग याला आपण असा टिल्ट केला. बघा आता त्याचा ऍक्सिस जो आहे म्हणजे इमॅजिनरी लाईन आहे इथनं जाणारी ती इन्क्लाइन्ड टू HP झाली. कळतंय का बघा. आणि तो टिल्ट होताना कशावर झाला बघा. या सर्कमफरन्स आहे ना त्याचा बेस सर्कलचा, त्याच्या एका पॉइंट वर झाला. आणि मित्रांनो तो पॉइंट म्हणजे हा 1 डॅश. कुठला पॉइंट आहे तो 1 डॅश. हा 1 डॅश टेकणार HP वर. त्यामुळे आपल्याला ऍक्सिस इन्क्लाइन्ड टू HP झाला. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ आणि ट्रू अँगल दिसला. म्हणजे आपल्याला इथं हा व्ह्यू पहिल्यांदा काढावा लागेल. फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ ट्रू अँगल दिसतो कधी, जेव्हा ऍक्सिस इन्क्लाइन्ड टू HP असतो. किती अँगल आहे 40 डिग्री टू HP. त्यामुळे इथं त्याची टिल्टेड पोझिशन आहे. पण टिल्टेड पोझिशन मध्ये 40 डिग्रीला ऍक्सिस आहे. तर दुसऱ्या पद्धतीने याला चेक कसं करायचं बघा. क्रॉस चेक कसं करायचं. तर ऍक्सिस इन्क्लाइन्ड टू HP झाला, ही टिल्टेड पोझिशन झाली. मग इनिशियल पोझिशन मध्ये मी सांगितलं तुम्हाला टिल्टेड पोझिशन मध्ये ऍक्सिस इन्क्लाइन्ड टू HP असेल तर इनिशियल पोझिशन मध्ये ऍक्सिस परपेंडिक्युलर टू HP असते. म्हणजे ज्याला अँगल दिलेला आहे टिल्टेड पोझिशन, ज्या प्लेनला म्हणजे HP ला अँगल दिलेला आहे टिल्टेड पोझिशन मध्ये, त्याच प्लेनला ऍक्सिस परपेंडिक्युलर कन्सिडर करून त्याची इनिशियल पोझिशन काढायची. मग बघा ऍक्सिस टिल्टेड पोझिशन मध्ये इन्क्लाइन्ड टू HP दिलेला आहे. म्हणजे इनिशियल पोझिशन मध्ये ऍक्सिस परपेंडिक्युलर टू HP पाहिजे. म्हणजे तो असा दिसतो. म्हणजे फ्रंट व्ह्यू रेक्टँगल आणि टॉप व्ह्यू सर्कल काढलेलं बरोबर आहे का बघ. इथंच आपल्याला क्रॉस चेक होते मित्र. दुसरीकडे कुठं सोल्युशन बघायची गरजच नाहीये. समजलं ना तुम्हाला. आपण बेस HP वर ठेवला म्हणजे ऍक्सिस परपेंडिक्युलर टू HP असं समजून आपण हे काढले.
पण या स्टेटमेंट वरून सुद्धा तुम्हाला रिव्हर्स येता येते. ऍक्सिस इन्क्लाइन टू एचपी आहे टिल्टेड पोझिशन, म्हणजे इनिशियल पोझिशन मध्ये ऍक्सिस परपेंडिक्युलर टू एचपीच पाहिजे, म्हणजे ही पोझिशन बरोबर. आता आपल्याला इथं पहिला व्ह्यू काढावा लागेल, कारण ऍक्सिस जेव्हा एचपी ला इन्क्लाइन असतो तेव्हा पुन्हा एकदा सांगतो फ्रंट व्ह्यू मध्ये टू लाईन ट्रायंगल आणि हा टिल्ट होतो तेव्हा तो सर्कमफरन्सच्या एका पॉइंटवर टिल्ट होतो आणि मित्र तो पॉइंट म्हणजे हा वन डॅश आहे. म्हणून इथे एक पॉइंट कन्सिडर करायचा कोणताही. दिस पॉइंट इज वन डॅश. बरोबर. आता तुमच्या लक्षात येईल काय बघा, ऍक्सिस इन्क्लाइन टू 45 डिग्री दिलेला आहे. आपण एक प्रॉब्लेम बघितला होता सॉलिडचा, तुम्हाला आठवतंय का बघा. ऍक्सिस इन्क्लाइन टू 30 डिग्री होता, तर बेस कितीला इन्क्लाइन केला होता मग 60 डिग्री. आता ऍक्सिस इन्क्लाइन टू 40 डिग्री टू एचपी आहे, म्हणजे बेस कितीला करायचा, या 40 डिग्रीला 90 मधनं वजा करायचा. 90 वजा 40 म्हणजे किती आलं, 50 डिग्रीला. डायरेक्ट ऍक्सिस काढायच्या अगोदर बेसला अँगल घेऊन काढायचं काम सोपं होतंय. म्हणून इथं वन डॅश वरती कोण आपण ठेवायचं आणि इथून 0 10 20 30 40 50 असा अँगल मोजायचा आणि 50 डिग्री वरती तुम्ही ह्याचा बेस काढायचा. हे बघा, दिस इज द अँगल. 50 न काढायचा बरं का, 50 म्हणजे हा बेस आहे, कळालं का बघा. आणि या बेस वरती हे डिस्टन्स आहे 1 डॅश 5 डॅश, ते डिस्टन्स तुम्ही इथं मार्क करायचं. दिस डिस्टन्स विल गिव्ह यू पॉइंट नंबर 5 डॅश. आणि मग 1 डॅश आणि 5 डॅश एक आणि हा प्लॉट झाला, तर त्याच्यापासून रिस्पेक्टिव्हली 2 आणि 8 किती अंतरावर आहे तो पॉइंट इथं मार्क करायचा. दिस इज पॉइंट 2 डॅश 8 डॅश. त्याच्यापासून 3 आणि 7 किती आहे ते डिस्टन्स इथं मार्क करायचं. दिस इज पॉइंट 3 डॅश 7 डॅश. त्याच्यापासून 4 डॅश 6 डॅश किती आहे ते इथं मार्क करायचं. दिस इज 4 डॅश 6 डॅश आणि 5 डॅश. मित्र, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हाच सगळा बेस इथं तुम्ही फक्त 50 डिग्री अँगलला टिल्ट करून काढायचा आहे. काय करायचं, टिल्ट करून काढायचं. बेस का काढला, तर ऍक्सिस 40 आहे म्हणून बेस कितीला येतो 50 ला येतो. आता गंमत बघा, हा जो ऍक्सिस आहे हा ऍक्सिस या बेसला इथं परपेंडिक्युलर आहे, म्हणजे कुठं ओ आणि पी, इथं पॉइंट आहे तुमचा पी डॅश. बरोबर आहे. आता म्हणजे 3 डॅश 7 डॅश मधून आपण ह्या लाईनला 90 डिग्री लाईन काढायची. करेक्ट 90 डिग्री. बरं का, हे बघा ही लाईन मोजून काढायची कोण मापकानं, ही इथं ही 90 डिग्री झाली का, इथं 90 डिग्री. आणि मग हा अँगल तुम्ही मोजायचा. हा अँगल गंमत कशी आहे बघा, इथं 90 आला, हा 50 आला. 90 अधिक 50 किती झाला, 140 झाला. 90 अधिक 50 140, म्हणजे हा किती राहिला, बरोबर 180. तिन्ही कोणांची त्रिकोणाच्या बेरीज किती असते 180. 90 अधिक 50 140, म्हणजे ऑटोमॅटिकली हा किती झाला, 40 झाला. बघा तुम्हाला दिलेला अँगल 40 आला ऍक्सिसचा, तो आला की नाही बरोबर. मग तुम्ही म्हणाल सर हे असं उलटं काढलं, तुम्ही बेस का 50 ला काढला. अरे मित्रांनो, हे टिल्ट होताना काही केलं तरी हा 1 डॅश पॉइंट XY वर यायला पाहिजे. मग तुम्ही जर अगोदरच 40 डिग्रीची लाईन काढली तर ह्या लाईनवरती तुम्हाला बेस फिक्स अप करताना अडचण होणार. कसं फिक्स करणार तुम्ही, तुमच्याकडे तर आता मिनी ड्राफ्टर नाहीये. मिनी ड्राफ्टर असतं तर हे सोपं आहे काढणं. म्हणून तुम्हाला मी उलटं लॉजिक सांगितलं की अँगल दिलेला आहे तुम्हाला 40 डिग्री ऍक्सिसचा, म्हणजे बेस 50 ला घेऊन काढला तर ऑटोमॅटिक ऍक्सिसचा अँगल 40. आता झालं, हा बेस झाला, हे सगळे पॉइंट्स मार्क झाले. ऍक्सिसची हाईट 55 आहे, इथून 55 वरती एक पॉइंट इथं मार्क करायचा. दिस पॉइंट इज युअर पॉइंट ओ डॅश. हा पॉइंट काढला आणि ह्या ओ डॅश मधून ही टॉप फेस आहे. जरी सरळ रेषा दिसत असला तरी ते वर्तुळ आहे मित्र, लक्षात घ्या. ऍक्च्युअली ते ह्याला परपेंडिक्युलर आहे ना, इथं 90 डिग्रीत आहे. म्हणून याच्यासारखंच बरोबर याच्यातून सुद्धा 90 डिग्रीला एक रेष काढायची, अशी 90 डिग्रीला रेष काढायची. 90 डिग्री बघा, म्हणजे आपण इथं आता इथून इकडं बी आणि एच चं अंतर आहे ते तुम्ही इथं प्लॉट करायचं. दिस पॉइंट इज बी डॅश एच डॅश. बी डॅश एच डॅश पासून ए डॅश किती अंतरावर आहे तो पॉइंट करायचा. ए डॅश मागे या, सी डॅश जी डॅश पासून डी डॅश एफ डॅश टाकायचं. तुम्ही इथं पॉइंट आला डी डॅश एफ डॅश, डी डॅश एफ डॅश पासून एक पॉइंट टाका तुम्ही इथं आला, तुमचा पॉइंट आला ए डॅश. बघा आता 5 आणि ई जोडायचा, 5 आणि ई जोडायचं एकमेकांना सरळ रेषेमध्ये येतं बरं का. 5 आणि ई, डी एफ आणि 4 आणि 6 जोडायचं. डी एफ आणि 4 आणि 6 जोडायचं अशा पद्धतीने. परत 2 8 आणि बी आणि एच, इथं बघा 2 8 आणि बी आणि एच. आणि शेवटचा 1 आणि ए, 1 आणि ए जोडायचं. बघा
मित्र हाच सॉलिड आपण इथे छापलेला आहे, फक्त तो टिल्ट झालेला आहे. आता ह्याला हायलाइट करायची काय, बघा या टिल्टेड पोझिशन मध्ये मित्र हा सॉलिड तयार झाला. हे मधले जनरेटर डार्क करायचे नाहीत बरं का, साइडचेच फक्त करायचे. तर दिस इज द टिल्टेड पोझिशन, जेव्हा एक्सिस 20 डिग्रीला टिल्ट होतो. सर्कमफरन्सवरचा पॉइंट 1 डॅश HP वर राहतो, म्हणून तो XY वर घेऊन काढलेला आहे. हे पण समजायला पाहिजे. 1 डॅश XY वर का घेतला, तर तो टिल्ट झाला तर सर्कमफरन्सवरचा पॉइंट HP वर राहतो म्हणून हा. आता हे काम झाल्यानंतर दिस इज आवर कंडिशन नंबर 3 नंबर काढला. आता खाली यायचं टॉप व्ह्यू ला. ऑब्झर्वर कुठे आहे समजायचं, इथे आहे बघा. इथून ऑब्झर्वर बघतोय असं इमॅजिन करा. इथून वरून धरूया. ओके, आता काय काय करायचं बघा. सगळ्यात पहिला वरचा भाग इथून ऑब्झर्वर बघतो, म्हणजे वरचं सर्कल सगळं दिसणार आहे का ते खाली येतो. मी पहिल्यांदा ए ला खाली येतो इकडं, आणि इकडचा ए येतो. ए बी आणि एच खाली येतो. बी आणि एच, बी आणि एच इथं. दिस पॉइंट इज एच आणि बी इथं. दिस पॉइंट इज बी. आता ओ खाली आला. ओ सेंटर लाईनला इथे येणार ओ, बरोबर. पुढं डी आणि एफ खाली येऊया. डी आणि एफ, एफ याच लाईनला आला, बरोबर. आणि डी या लाईनला आला. परत ई पॉइंट शेवटचा आहे, पॉइंट ई या लाईनला. बघा ए बी सी राहिला अजून मित्र. सी जी इथं राहिला, सी डॅश आणि जी डॅश याच लाईनवर येणार. सी बॉटमला आला असं इथं सी, आणि जी म्हटलं तर टॉपला. बघा ए बी सी डी ई एफ जी जॉइन करायचं. ए टू बी, बी टू सी, सी टू डी, डी टू ई, परत ई टू एफ आणि एफ टू जी, जी टू एच आणि एच टू ई. बघा आता हा जो टिल्ट झालेला पोझिशन ह्याला बघायचा असं, आणि हा वरचा भाग ऑब्झर्वर वरनं बघायला लागला. हा सर्क्युलर शेप, त्याला इलिप्स दिसणार आणि सगळ्या कडा दिसतात त्याला टॉपच्या, त्यामुळे तो व्हिजिबल आहे. त्यामुळे तो सगळ्याचा सगळा डार्क काढायचा. बघा ए टू बी टू सी, सी टू डी टू ई, ई एफ टू जी, आणि जी पासून खाली परत ए पर्यंत. हा सगळा मित्र हो व्हिजिबल झाला टॉपचा, बरोबर. आता बॉटमच्या बेस सर्कल बद्दल काय होतं, अर्धी कडा दिसते ना त्याला, ही दिसते, पण ज्याच्यावर टिल्ट झालाय त्या कडेपासून इकडचा भाग त्याला दिसत नाहीये. त्यामुळे अर्धी कडा तुम्हाला काय करायला लागेल, डॉटेड करायला लागेल. ओके, अर्धी कडा तुम्हाला काय करायला लागेल, डॉटेड करायला लागेल. त्यासाठी पहिला बॉटमचा घ्यायला पाहिजे आपल्याला. काय काय घेणार बघा आपण. एक ला खाली घेणार, एक म्हणजे ही लाईन 1. 2 आणि 8 खाली येणार. 2 आणि 8 पैकी 8 इथं आला, 2 इथं आलेला आहे, 2 ची लाईन. 3 आणि 7 खाली येणार. 7 म्हणजे इथं आला टॉप मोस्ट पॉइंट, परत इथं आला 3 आला पॉइंट. 4 आणि 6 खाली येणार. 4 आणि 6 म्हणजे या लाईनला येणार 6, इथं पॉइंट येणार 4. आता एकच राहिला पॉइंट 5 नंबरचा, सॉरी हातून आलेला 5 नंबरचा खाली घेतला, इथून आला 5 नंबर. बघा 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, परत 7 ते 8 आणि 8 ते. बघा हा सुद्धा इलिप्स तयार झालेला आहे मित्र. या इलिप्स मधला दिसणार काय आपल्याला, या इलिप्स मधला बाहेरचा कडा दिसणार, हा आतला कडा दिसणार नाही. त्यामुळे मित्र हे दिसणार आपल्याला. त्यामुळे हे डार्क करायचं आपण, आणि आतला डॉटेड करायचं. हे डार्क करायचं, बाहेरचं दिसलं होतं, आणि हे डॉटेड येणार. म्हणजे 7 पासून 3 पर्यंतचा जो पोर्शन आहे ना, हा पर्पजली डॉटेड करायचा. हा डॉटेड करायचा, आणि एंड जनरेटर हा डार्क दिसणार आणि हा डार्क दिसणार. करेक्ट. ऍक्सिस OP डॉटेड, O पासून P पर्यंत. दिस इज पॉइंट P, याच्यात ऍक्सिस आहे. दिस पॉइंट इज E. काय ऍक्सिस करायचं डार्क. अशा पद्धतीने मित्र
हा त्याचा टॉप व्ह्यू तयार होणार. दिस इज युअर कंडिशन नंबर 4. कंडिशन नंबर 3 ला खाली प्रोजेक्ट केलं सर. कंडिशन नंबर 3 ला सगळं खाली प्रोजेक्ट केलं तर काय झाले कंडिशन नंबर 4 झाले. अशा पद्धतीने हा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू तयार झाला. मित्रांनो सॉलिड जो आहे तो सॉलिड आपला सिलेंडर आहे आणि तो रेस्ट कसा होतो की त्याचा बेस HP वरती आहे आणि नंतर त्याला टिल्ट केलाय. बेस वरचा एक पॉइंट घेऊन त्याला टिल्ट केलाय आणि टिल्ट केल्यानंतर त्याची टिल्टेड पोझिशन घेऊन हा फ्रंट व्ह्यू आणि हा टॉप व्ह्यू आपण त्याच्यामध्ये काढलेला आहे. इनिशियल पोझिशन मध्ये फ्रंट व्ह्यू पहिला टॉप व्ह्यू पहिल्यांदा काढला कारण क्रुशियल दिसतो. मग फ्रंट व्ह्यू काढला आपण मित्र आणि त्यानंतर मग आपण त्याला टिल्ट केलं. हा व्ह्यू पहिला का काढला तर ऍक्सिस इन्क्लाइन टू HP. ऍक्सिस इन्क्लाइन टू HP म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ आणि ट्रू अँगल म्हणून याला. आता ऍक्सिस अँगल डायरेक्ट काढला नाही का तर हा पॉइंट कुठे राहायला पाहिजे XY वर पाहिजे. जजमेंट मिळणार नाही म्हणून पहिला बेसच काढला 50 ला. बेस 50 ला तर ऍक्सिस 40 ला येतोच ऑटोमॅटिकली. मग हा काढून हा म्हणून लक्षात घ्या पहिल्यांदा कोणता व्ह्यू काढायचा मग दुसरा काढायचा. मग हा व्ह्यू का पहिल्यांदा काढणार हे लॉजिक या ड्रॉइंग मध्ये करणं गरजेचं आहे. ओके थँक्यू व्हेरी मच.